एकंदरीत सोलापूर शहराच्या या भारतीय जनता पार्टीच्या शहर कार्यालयावरील हे चित्र आहेत। या ठिकाणी भाजपच्याच दक्षिणमधील कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी भाजपच्याच काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या या पक्ष प्रवेशाला घेऊन या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे। यांचं म्हणणं असं आहे की दक्षिणमध्ये म्हणजे खास करून दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये जे आमदार म्हणून निवडून आलेले आहेत सुभाष बापू देशमुख हे त्या दक्षिणमध्ये स्ट्रॉंग असताना नव्याने जे पूर्वीचे काँग्रेसचे जे माजी आमदार होते कार्यकर्ते होते त्यांना पक्षात घेऊ नये अशी स्पष्ट भूमिका या ठिकाणच्या कार्यकर्त्यांची आहे। ज्यांनी बँका विकून खाल्ल्या, ज्यांनी भ्रष्टाचार केला, सहकार खात्याचं या ठिकाणी सत्यानाश केला, अशा लोकांना पक्षात प्रवेश नको अशी स्पष्ट भूमिका या ठिकाणच्या कार्यकर्त्यांची आहे। एकीकडे दुसरीकडे शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर म्हणतायत की हा जो निर्णय आहे प्रदेश पातळीवर झालेला आहे, त्यामुळे प्रदेश पातळीवरच्या या निर्णयाला या ठिकाणच्या कार्यकर्त्यांची जी मतं आहे ते मी प्रदेश पातळीवर पोहोचवणार असल्याचं एकंदरीत रोहिणीताई तडवळकर म्हणतात। मात्र दक्षिणमधील भाजपमधील हा जो वाद आहे तो आता चव्हाट्यावर आलेला आहे। एकंदरीत दक्षिणमध्ये भाजप स्ट्रॉंग असताना पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे जे पदाधिकारी आहेत त्यांना पक्षात घेऊ नये अशी स्पष्ट भूमिका या ठिकाणच्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांची असल्याचे एकंदरीत पाहायला मिळत आहे। जहूर साहेबसोबत अकबर बागवान, लोकप्रधान न्यूज, सोलापूर। हा जो विरोध आहे पक्षाचा काय कुठल्या मुद्द्यावर? नाही, पक्षाला विरोध नाही आहे। पक्षात जो घाऊक प्रवेश जो चाललेला आहे चुकीच्या लोकांना, असं आम्हा कार्यकर्त्यांना जे आम्हाला जाणवत आहे त्याच्या विरोधात निषेध आम्ही करतोय। जे पक्षात इन्कमिंग होत असताना विरोध काय कुठल्या मुद्द्यावर? नाही, पक्षात इन्कमिंग होत असताना विरोध म्हणजे कसं आहे, चांगले लोकांना घ्यावं, म्हणजे ज्यांचं हे आहे चारित्र्यवान लोक आहेत। भाजप आहे शिस्तीचा पक्ष आहे, केडर बेस पक्ष आहे, तर त्यानुसार ह्या पक्षात आत्तापर्यंत काम केलेले जुने 45 वर्षाचा आमचा पक्ष आहे। तर आज कुठल्याही म्हणजे आयाराम गयाराम लोकांना पक्षात प्रवेश नको, हे आज इथं सत्ता आहे म्हणून येतील, उद्या म्हणजे हे सगळीकडे फिरून आलेले आहेत। ज्यांना केडर नाही, ज्यांना बेस नाही, असल्या लोकांना पक्षात प्रवेश नको, हे असं आमचं मत आहे। तर आम्ही सगळे ग्राउंडवरचे कार्यकर्त्यांचं मत आहे। हे भाजपा हा कार्यकर्त्यांचाच पक्ष आहे, त्यामुळे आम्ही कार्यकर्त्यांचं मनोगत आमच्या श्रेष्ठीपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही इथं कार्यकर्त्यांचा पक्ष आहे। पण विरोध काय काय सांगाल? थेट बोला साहेब। इथं देव माणूस आमचा दक्षिणचा असताना जे कलंकित भ्रष्टाचारी लोक आणून पक्षाची ताकद वाढवणार म्हणतात। ऑलरेडी तर आमचे साहेब 3 टर्म भोगलेले आहेत आणि तुम्ही कुणाला आमच्या एससी वर्गाच्या जमिनी लाटाळणाऱ्या लोकांना, बँका लुटणाऱ्या लोकांना, शेती लुटणाऱ्या लोकांना, दूध संघ लुटणाऱ्या लोकांना आणून तुम्ही आमच्या पक्षाचं काय वाटोळं करायला आलात का? मी माननीय मुख्यमंत्री साहेब आणि पालकमंत्री साहेब विनंती करतो की अशा लोकांना तुम्ही आमच्या पक्षात आणू नका, ही कृपा करून मी विनंती करतो। वर्षानुवर्षे काम करतात त्या भाजपच्या कार्यकर्त्यांचा अन्याय आहे का? 100% वर्षानुवर्ष भारतीय जनता पार्टी वाढीसाठी ज्यांनी या ठिकाणी खस्ता खाल्लेला आहे त्यांच्यावर हा फार मोठा अन्याय आहे। आणि ज्यांना पक्षप्रवेश म्हणून ज्यांना या ठिकाणी घेता येतं तर त्यांचं चारित्र्य तपासा, त्यांचं सोलापुरामधलं योगदान तपासा, त्यांच्यावर वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये भ्रष्टाचारांचे आरोप आहेत, हे सोलापूरचा काय विकास करणार आहेत? तर त्या दृष्टिकोनातून भारतीय जनता पार्टी हे मुळातच हे भ्रष्टाचार विरहित हे पक्ष आहे। मग अशा लोकांना पक्षामध्ये घेऊन आम्हाला या ठिकाणी पक्षाचं नाव खराब करायचं नाही। दक्षिणमध्ये जे प्रवेश होणार त्या लोकांना विरोध आहे का ऑल शहर जिल्हा? हे बघा, मुळात जे कोणी या ठिकाणी पक्ष प्रवेशासाठी इच्छुक आहेत त्या सर्वांनाच आमचा विरोध आहे। दक्षिण विधानसभेमध्ये हां, तो तर मुद्दा आहेच आहे, परंतु जे आता सध्या या ठिकाणी येत आहेत म्हणजे अहो त्यांचं राहतं ते घर त्या ठिकाणी ते काडी ओढून इथं आलेले आहेत, या ठिकाणी काय करणार तेच करणार आहेत। त्यांनी आहे त्या पक्षामध्ये त्यांनी तिथं प्रामाणिकपणे तिथं राहावं, त्यांनी त्या पक्षाला आज वाईट दिवस आलेत, त्यांनी त्या पक्षाचं त्यांनी काहीतरी तिकडे करावं, संघटन आमच्या इकडे का बरं यावं? हे भारतीय जनता पार्टी विकासाच्या मुद्द्यावर आणि विकासावर भर देणारा पक्ष आहे, अशा लोकांना या ठिकाणी थारा नाही आहे। काय वाटतं कार्यकर्त्यांवर अन्याय आहे का कसं? माझं मूळ मत असं आहे, तुम्ही ज्या वेळेला पक्ष BJP असतील, वरिष्ठ नेते असतील, आपण म्हणाला होता की काँग्रेसमुक्त भारत, असं आम्हाला वाटायला लागलं की कार्यकर्त्यांना तुम्ही काँग्रेसयुक्त महाराष्ट्र होईल का? म्हणजे भाजपबरोबर येऊन म्हटल्यानंतर म्हणजे ह्याचा अर्थ काय? आता ज्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका आलेल्या आहेत, ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद, हे जवळपास आल्यानंतरच तुम्हाला कसं काय
हे आठवतं आहे, म्हणजे प्रवेश घेणं म्हणा किंवा आत घेणं म्हणा, आयाराम गयाराम ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पण विकासाच्या मुद्द्यानं तुम्ही खेळताय. कारण आपण बघतोय महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजींच्या सानिध्यामध्ये असताना आम्ही पाहिलो आहे विकासात्मक महाराष्ट्र आहे. तळागाळापासून ते वरच्यापर्यंत सगळी कामं केलेली असतानासुद्धा तुम्ही जर समजा जे काँग्रेसवाले असतील किंवा इतर पक्षाचे असतील, आता पक्ष मोठा होत चाललेला आहे ऑलरेडी. आता या दक्षिण विधानसभेच्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल तर 251 हा मतदारसंघ आहे. याच्यामध्ये जर पाहायला गेलं तर बापून या वेळेला 77,000 मतांनी निवडून आलेले आहेत. काही लोकांचं इच्छा अशी होती 10,000 येईल, 5,000 येईल असं म्हणत होते. पण बापूंचं काम आहे तसं काम आपल्याला दिसलेलं आहे. तरी तुम्ही कार्यकर्त्यांना तुम्ही विश्वासात घेऊन का करत नाही, असा माझा प्रश्न आहे. आता पण पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर हे सर्व ठरलं आहे, फक्त पक्ष प्रवेश होणार आहे. ठीक आहे की वरिष्ठ पातळी म्हणलं आमचं म्हणणं काय की कार्यकर्त्यांना जीवन ठेवायचं असेल तर तुम्ही कार्यकर्त्यांना पहिल्यांदा विश्वासात घ्या. कारण कार्यकर्ता विश्वासात घेतल्यानंतर तुमचं पक्ष वाढेल. कारण कार्यकर्त्यांनाच विश्वासात नाही, लोकप्रतिनिधीला विश्वासात नाही आहे, मग काय उपयोग आहे? मग कुठल्या मुद्द्यावर विरोध आहे, काय मागणी? स्थानिक नेतृत्वाला विचारून चर्चा करून प्रवेश असावा, ह्याच्यावर विरोध आहे. दक्षिणमध्ये भाजप स्ट्रॉंग असताना पक्ष प्रवेश नको असं म्हणते. चर्चा करून असावा, चालू विद्यमान आमदाराशी चर्चा करून प्रवेश असावा. एकीकडे 2 देशमुख, दुसरीकडे पालकमंत्री जयकुमार गोरे हे असू द्या, जिथं जिथं जे विद्यमान आमदार आहेत पार्टीचे त्यांना विश्वासात घेऊन प्रवेश असावा. काय नाराजी आहे, काय कार्यकर्त्याची कुचंबना होती ना, कार्यकर्ते उघडे पडतात, काय त्यांच्या घराची वाट लागलेली असते. म्हणून कार्यकर्त्यांना विचारून होत नाही, विचारून होत नाही काहीच. आज म्हणजे दक्षिणला विरोध आहे. कार्यकर्ता म्हणजेच नेतं विद्यमान आमदाराला विश्वासात घेऊन करावं, विचार विनिमय करून करावं. कोणाला विरोध आहे खास करून? सरळ सांगायचा काय प्रश्न येते? ते नाव घ्यायला काय अडचण आहे? आता परवाच्या निवडणुका झाल्या त्यावेळेस उलटं चित्र होतं. मी उमेदवार होतो बाजार समितीचा, आता लढून किती झाले? 2 महिने तर झालेत. मग परत त्यांनीच पक्षात यायचं, पक्षातल्या माणसाला नुकसान काय होणार? नुकसान काय होतं? त्याच्या घराची वाट लागत नाही का? आता लढताना काय फुकट लढाई झाली असती, संघर्ष झालेला असतो, नुकसान झालेलं असतं. 5 वर्ष कार्यकर्ता पिछाड झालेली असते राजकारणात. आमदारांनी सांगितलं म्हणून आंदोलन आहे का? कार्यकर्त्यांच्या कार्यकर्त्याच्या भावनेत नाही ना, आमदारांनी ह्यात काय रोल आहे? कार्यकर्त्याच्या मनातून आहे ना. विरोध आहे म्हणजे हां, जे कलंकित आहेत त्यांना घेऊन. हे कलंकित म्हणायचा आपला विषय नाही, कार्यकर्त्यांच्या भावना घेऊन व्हायला पाहिजे. आता आम्हीच लढलो ना मागच्या वेळेस, 2 तर महिने झाले मी उमेदवार होतो बाजार समितीचा.